नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मनाली व्लॉग 2मध्ये. आज आमचा मनालीमधला पहिलाच दिवस आहे आणि आम्ही निघालो आहे सोलांग व्हॅली पाहण्यासाठी. तिथं जाऊन आम्ही बर्फातल्या काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत, म्हणून आम्ही हे असे रेंटचे ड्रेस घेतले आहेत आणि आम्ही सोलांग व्हॅलीमध्ये करण्याच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या इथंच बुक केल्या आहेत. पण मी सर्वांना असं सजेस्ट करेन की तुम्ही ज्या तिकडे ॲक्टिव्हिटीज करणार आहात त्या तुम्ही सोलांग व्हॅलीमध्ये गेल्यानंतरच बुक केल्या तर तुम्हाला त्या जास्त स्वस्त मिळतील. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहू शकता आम्ही कसे मस्त असे रेडी झालो आहे. हे आहे दुकान जिथून आम्ही कपडे घेतलेत. हे कपडे रेंटवरती आहेत आणि ही कानटोपी आणि मोजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे विकत घ्यायला लागतात. 100 रुपयांपर्यंत त्याची प्राईस आहे. मोजे आणि ह्या कानटोपीची वगैरे 100 रुपयाला ही कानटोपी, 100 रुपयाला मोजे अशी प्राईस आहे. आणि हे हँडग्लोव्ज आहेत ना, हे सुद्धा आम्ही विकतच घेतलेत. आता फायनली असे मस्त रेंटचा ड्रेस वगैरे घालून आम्ही रेडी झालो आहे बर्फाच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. मला सर्दी झाली इथं आल्यानंतर, लगेचच वन डेमध्ये सर्दी झाली आहे मला. चलो फायनली आता ते ड्रायव्हर पण आलेले आहेत तर आम्ही निघूयात. दाखवतो मी तुम्हाला आम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करतोय ते. इथं खूपच छान वातावरण झालं आहे. जिकडे पाहिल तिकडे बर्फच बर्फ दिसतोय. आमचा सोलांग व्हॅलीचा प्लॅन खरं तर उद्याचा होता, पण उद्या जास्त बर्फ पडू शकतो असा अंदाज असल्यानं आम्ही एक दिवस आधीच सोलांग व्हॅली कंप्लीट करायचं ठरवलं. सोलांग व्हॅलीपासून पुढे आम्ही अटल टनल पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर सिसू व्हॅली पाहण्यासाठी जाणार आहोत. पण बर्फ किती आहे त्याच्यावर सर्व अवलंबून असणार आहे, कारण जर जास्त बर्फ असेल तर पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. जास्त बर्फ असेल तर आपण सोलांग व्हॅलीपासून पुढे जाऊ शकणार नाही असं आम्हाला आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं आहे. आणि इकडे पाहताना तर इकडच्या नद्यांमध्ये सुद्धा बर्फ आपल्याला वाहताना दिसतोय खरं तर. हॅलो चला आपण जाऊयात मस्त ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. आता आपण कारमध्ये बसलोय आणि ती थोड्या वेळातच आपण पोहोचू ॲक्टिव्हिटीजच्या ठिकाणी. आणि तिकडे बर्फातल्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील. खूप बर्फ आहे इकडे, सगळ्या झाडांवरती वगैरे सगळीकडे बर्फच बर्फ आहे. फक्त थंडी पण प्रचंड आहे, थंडी. त्याच्यामुळे हे सगळं घातलंय, थंडी आहे म्हणूनच. तुम्ही बघू शकता सगळे तयार झालेले आहेत. ओके, चिनू कुठे? चिनू दिसत नाही आहे. आणि हे आपले अंकुश भाई. रोडचा छान असा नजारा एन्जॉय करत आम्ही 10 ते 15 मिनिटातच सोलांग व्हॅलीला पोहोचलो. सोलांग व्हॅलीला येतानाचा रस्ता खरंच खूप सुंदर आहे. आजूबाजूला सर्व काही बर्फानं आच्छादून गेल्यासारखं दिसून येतं आहे आणि सोलांग व्हॅलीमध्ये सर्वात जास्त बर्फ पडतोय असं वाटतंय. सर्व गाड्या बर्फाने मस्त अशा भरून गेल्यात आणि बाहेरचं दृश्य तर आपण एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये असल्यासारखं वाटतंय. अत्यंत मनमोहक आणि सुंदर असं दृश्य वाटतंय. आमचा जो ड्रायव्हर होता त्यानं आम्हाला सोलांग व्हॅलीला पोहोचल्यानंतर लगेचच सांगितलं की खूप जास्त स्नोफॉल होतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला लवकर तिथून निघावं लागेल. म्हणून आम्ही तिथे पोहोचल्या लगेचच झिपलाईनची ॲक्टिव्हिटी करायचं ठरवलं. झिपलाईनची ॲक्टिव्हिटी खरं तर 5 मिनिटांची होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं ही सर्वात लॉंगेस्ट झिपलाईन आहे त्यांची, पण तसं मला काही वाटलं नाही की ती लॉंगेस्ट आहे म्हणून. या झिपलाईनसाठी त्यांनी पर पर्सन 3000 रुपये घेतले होते आमच्याकडून. फक्त झिपलाईनच्या ॲक्टिव्हिटीसाठी आम्हाला तिघांचे 9000 रुपये त्यांना द्यावे लागले होते. आम्ही आता झिपलाईन करून इकडं पोहोचलोय. इकडं सगळा बर्फ पडतोय, सगळा बर्फ पडतोय. हे बघा चिनू आणि हा वसंत, हे दोघं वरती जात आहेत. से हाय हाय हाय. खूप छान एक्सपिरियन्स. आणि हा नजारा आहे पाठीमागं. ही झिपलाईन आहे. नदी बघा, ही नदी आहे इथं वाहणारी, ही नदी आहे. आणि ना ही झिपलाईन आहे. इथून आम्ही आलो. आता आम्ही आल्यानंतर आता इथून वरती जाऊन आम्ही परत माघारी जाणार आहोत. खूप छान एक्सपिरियन्स आहेत, पण ॲक्टिव्हिटीज खूप कॉस्टली आहेत. मला ना बोलता येत नाही आहे कारण थंडी खूप जास्त आहे आणि स्नो अंगावरती पडतो आहे, त्याच्यामुळे ओठसुद्धा गारटलेत, सगळा चेहरा गारटला आहे, हँग झाला आहे लिटरली. काही बोलता येत नाही, काही नाही. आता मी वरती जाते. वरतून आम्ही जाणार आहे परत एकदा झिपलाईननं पाठीमागं. आम्हाला गोप्रो कॅमेरा दिलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही शूटिंग करतो आहे आमच्या झिपलाईनचं आणि व्लॉगिंग करते मी माझ्या मोबाईलमध्ये. आणि असा मस्त नजारा आहे पाठीमागं. त्याच्या हातामध्ये आहे गोप्रो कॅमेरा, त्याच्यामध्ये तो शूटिंग करतो आहे आणि त्याचे वेगळे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. मला शूटिंग करण्यासाठी हे असं माझा ग्लोव्ज काढावा लागतोय ना हातातला, माझा हात पूर्ण गारटला आहे. आमची झिपलाईन कंप्लीट झाली आहे आणि आता आम्ही इकडं दुसरीकडे निघालो आहे दुसरी ॲक्टिव्हिटी करायला. आणि आम्ही आता फोटो सेशन करणार आहे, बर्फामधलं फोटो सेशन. मला बोलताही येत नाही एवढी थंडी आहे इथे.
इथं याक राईडची ॲक्टिव्हिटी होती जी 1500 रुपयांना होती. ती फक्त आम्ही चिनूला करवायचं ठरवलं म्हणून चिनू याकवरती बसून याक राईड करत होता. याक राईडमध्ये हे लोक 5 मिनिटं तिथल्याच आवारामध्ये आपल्याला या प्राण्यावरती बसवून फिरवतात. याक राईड करणं खरं तर मला काही जास्त वर्थ नाही वाटलं. याक राईड करून झाल्यानंतर आम्ही मस्त कॉस्च्यूममधलं फोटो सेशन करणार होतो. या हिमाचली अटायरमधल्या फोटो सेशनबद्दल मी असं सजेस्ट करेन की कोणीच इथे हे फोटो सेशन करायला नको, कारण हे आपल्याला कॉस्च्यूम बहुतेक ठिकाणी मिळून जातात, पण इथं आपण बर्फाच्या ॲक्टिव्हिटीज करायला आलेलो असतो आणि आपण बर्फाचे जे ॲक्टिव्हिटीजचे कॉस्च्यूम असतात ते घातलेले असतात. सो ते बिलकुल छान नाही आहेत फोटो सेशन. तर इथं नक्कीच कोणी करायला नको, मी असं सजेस्ट करेन. या कॉस्च्यूमची कॉस्ट आहे 300 रुपये, जी आपल्याला प्रत्येक ठिकाणी 300 रुपये भेटते आणि आपल्याला दुसऱ्या ठिकाणी हे ड्रेस मिळत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी हे फोटोशूट नक्कीच करू शकतो. आमच्या फोटोग्राफरने आम्हाला खूप छान असे फोटोज काढून दिले आणि त्याचबरोबर असे खूप सगळे व्हिडिओसुद्धा त्यांनी आम्हाला बनवून दिले. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ते 50 रुपीज पर कॉपी घेणार आहेत म्हणून, पण फायनली त्यांनी आम्हाला 6000 रुपयांमध्ये 175 फोटोज दिले. इथं मी अजून एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी रिस्क आहे असं सांगून जास्त पैसे घेतले जातात. जसं की फोटो काढायला बर्फामध्ये यावं लागतं म्हणून रिस्क आहे, अडकू शकतो म्हणून जास्त पैसे. गाडीचा ड्रायव्हरसुद्धा सारखा बोलायचा की गाडी कुठं घेऊन जायची असेल तर रिस्क आहे, बर्फातून चालवणं रिस्क आहे, आणि असं सांगून ते लोक बऱ्याच ठिकाणी यायलासुद्धा टाळत होते. खूप छान स्नोफॉल होत होता म्हणून आम्ही खूप जास्त व्हिडिओज बनवायचं ठरवलं होतं खरं तर, पण आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की आता जास्त स्नोफॉल होतो आहे तर आपल्याला लगेचच निघावं लागेल. म्हणून सोलांग व्हॅलीमध्ये 30 ते 40 मिनिटं घालवल्यानंतर आम्ही लगेचच परतीच्या प्रवासाला निघालो, कारण ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं होतं की जास्त स्नोफॉल झाला तर आपण बर्फामध्ये अडकू शकतो. आमचं अजून खरं तर पुढं अटल टनल आणि सेसू व्हॅली पाहायचं राहिलं होतं, पण त्यांनी आम्हाला सांगितलं ATV राईडसुद्धा करायची राहिली होती, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आता जास्त स्नोफॉल होतोय तर आपल्याला लगेचच निघावं लागेल. मी तुम्हाला इथं माझा एक ऑनेस्ट फीडबॅक देईन, तो म्हणजे जर तुम्ही मनालीला जाणार असाल तर मेक माय ट्रिपला 4x4ची व्हेकलच द्यायला सांगा, कारण 4x4ची व्हेकल जी असते ती बर्फामध्ये खूप चांगली चालते, ती बर्फामध्ये अडकत नाही. त्याच्यामुळे ही अशी जी कार असते ही बर्फामध्ये अडकते आणि त्यामुळे आपल्याला रिस्क नको या कारणानं ते लोक लगेचच हॉटेल रूमवर परत आणून सोडतात. जिमणीसारख्या ज्या 4x4च्या गाड्या आहेत त्या बर्फामध्ये खूप छान सर्व्हाइव्ह करतात, त्यामुळे आम्हालासुद्धा तिथं गेल्यानंतर असं वाटलं की जिमणीसारखीच गाडी बुक करायला हवी होती. आम्ही बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून होतो आणि गाड्या एकमेकांवर घसरतसुद्धा होत्या. स्नोफॉल खूप वाढला होता आणि अशातच एका कस्टमरने चुकून कारला ॲक्सिलरेट केलं आणि मागच्या सर्व कार एकमेकांच्यावर आदळल्या. आमची कार सर्वात पहिला होती म्हणून जास्त नुकसान आमच्या कारचंच झालं होतं. कारचं नुकसान झालं म्हणून ड्रायव्हर उतरला आणि त्यांची भांडणं सुरू झाली. ही भांडणं बराच वेळ चालली होती. 25 ते 30 मिनिटं भांडणं झाल्यानंतर फायनली तिथं पोलीस आले. खरं तर ते इंटरफिअर नव्हते करत, पण फायनली त्यांच्याच इंटरफिअरन्सनं थोडं शांत झालं भांडण आणि नंतर त्यांनी गाडीचा खर्च द्यायचं ठरवला. सोलांग व्हॅलीपासून आमची हॉटेल रूम फक्त 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती होती, पण ही भांडणं आणि या सगळ्यामध्ये एवढा वेळ गेला होता की आम्हाला संध्याकाळच्या 5 वाजल्या रूमवरती पोहोचायला, आणि त्याच्यामध्ये आमचं जेवणसुद्धा झालं नाही आणि आम्ही सोलांग व्हॅलीमध्ये पण फक्त 25 ते 30 मिनिटच स्पेंड करू शकलो. तर हेवी स्नोफॉल असल्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम झाला. खरं तर हेवी स्नोफॉलमध्ये खूप जास्त एन्जॉय करू शकलो असतो, पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडं जिमनीसारखी गाडी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही बर्फामध्ये जास्त वेळ थांबू शकत नव्हतो. गाडी अजून घसरण्याच्या आधी आम्हाला इकडून खाली उतरणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे सगळ्यांचीच खाली जाण्यासाठीची घाई लागली होती. फायनली संध्याकाळी 5 वाजता आम्ही हॉटेल रूमवरती पोहोचलो. आम्ही तिकडून निघालो होतो दुपारी 2 वाजता आणि हॉटेल रूमवरती पोहोचायला वाजल्या 5, जे की फक्त 15 मिनिटांचं अंतर होतं, पण ट्रॅफिक आणि हेवी स्नोफॉलमुळे आम्हाला खूप जास्त वेळ लागला. संध्याकाळी 5 वाजता रूमवरती पोहोचून जेवण केलं आणि निवांत बसलो. तोपर्यंत हॉटेलच्या बाहेर मस्त असं सुंदर स्नोफॉल सुरू झाला होता. हॉटेलच्या विंडो बाहेरचा हा मस्त स्नोफॉल एन्जॉय करतच आमची मस्त अशी संध्याकाळ गेली. हा व्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.